रामपूर गावातली जगन्नाथ हवेली सगळीकडे खूप प्रसिद्ध होती, कारण त्यांचा परिवार एका गावासारखाच होता. एकदा एक विदेशी माणूस तिथे फिरायला येतो. ते गाव तो खूप बारकाईने पाहत होता. तेव्हाच गावात राहणाऱ्या गजोदर काकांनी त्याला थांबवलं. अरे हे बघा, कोण इंग्रजी माणूस आलाय आपल्या गावात. अरे या या इकडं. कोण आहे तुम्ही? अहो काका, जास्त ओरडू नका. या वयात जर घसा बसला तर लवकर बरा होणार नाही. अरे तुम्हाला तर मराठी बोलायला येतंय की. मी वेगवेगळ्या देशात जाऊन डॉक्युमेंटरी बनवतो आणि भारत मला खूप आवडतो, जो एका गावासारखाच आहे. मला वाटतं तुम्ही जगन्नाथ हवेली बद्दल बोलताय. हा, लक्षात आलं. जगन्नाथ हवेली, त्याबद्दलच बोलतोय. मी तुम्हाला त्या हवेलीच्या बाहेर नेऊन सोडतो, पण नंतर माझी गॅरंटी नाही, कारण तिथं तुमच्या बरोबर काय बी होऊ शकतं. हे ऐकल्यानंतर त्याचा इंटरेस्ट अजूनच वाढला. काका, तिथे काही भूत राहतात? तुम्हा इंग्रजांना काय भारतातल्या सगळ्या हवेल्या भूत हवेल्याच दिसतात का? चल मी सोडून येतो तुला तिकडं. तुझं तुलाच कळून येईल मग. दुसरीकडे त्या हवेलीमध्ये 100 पेक्षाही जास्त सुना होत्या. जगन्नाथ आणि त्याच्या 9 भावांच्या बायका तर होत्याच, आणि त्या प्रत्येकाची एक एक बायको. त्यामुळे सगळे मिळून त्या घरात 110 सुना होत्या. जगन्नाथच्या सगळ्यात मोठ्या सुनेचं नाव सावित्री होतं. ममता, रागिणी, सरला, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आज सकाळी सकाळी चांगला नाश्ता करा म्हणून. काय केलंय तुम्ही आज? तुम्ही काय इथल्या महाराणी आहात का? तुम्ही 100 जणी एकत्र येऊन हसू नका. गावातली लोक घाबरतील. नाश्ता झाला की नाही अजून? मी तेच बघायला चालले होते, पण यांनी मला थांबवलं. हवेलीच्या मागच्या बाजूला खूप मोठं स्वयंपाकघर होतं, जवळपास 2 एकरमध्ये. तिथे जाऊन सगळ्या सुना एकत्र खाणं बनवू लागल्या. हे सगळं बाहेरून तो विदेशी माणूस बघत होता. अरे रामू, हा एवढा गोरा माणूस आपल्या इथे कसा काय आला? अरे कोण हाय तुम्ही? मी लंडनहून आलोय. तुमच्या गावातले गजोदर काकांनीच मला इथे सोडलं. ऍक्च्युली मी एक डॉक्युमेंटरी बनवतोय या हवेलीसाठीच. मला जाणून घ्यायचंय की एवढ्या सगळ्या सुना एकत्र कशा राहतात. ते काय ना अंग्रेज बाबू, तुमची इंग्रजी भाषा तर ठीक आहे, पण नाती मात्र चांगली नाहीयेत. तर आमची इंग्रजी खराब आहे, पण नाती मजबूत आहेत. मी लिहूनच घेतो. पोरांनो, हे आपले पाहुणे आहेत, यांची राहण्याची व्यवस्था करा. हो बाबा. सगळी मुलं एकत्र बोलल्यामुळे त्या आवाजाने तो विदेशी माणूस चक्कर येऊनच पडला. तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय की तुम्ही एकत्र बोलू नका म्हणून. मग त्याच्या तोंडावर पाणी मारून त्याला उठवलं गेलं आणि त्याला खोलीत आणलं. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा पाहिलं तर त्याच्या आसपास 100 लोक बसली होती. तुम्हा सगळ्यांना एकत्र बघून मला वाटतच नाहीये की मी एका घरात बसलोय म्हणून. सिटीच्या मध्येच बसलो आहे. हीच तर आहे आमची भारताची संस्कृती. तुम्ही ऐकलं तर असेलच ना, वसुधैव कुटुंबकम. याचा अर्थ आहे जे काही दिसतंय आणि जे नाही दिसते तेही आमच्या परिवाराचाच भाग आहे. त्यांच्याबरोबर खूप वेळ चर्चा केल्यानंतर तो विदेशी माणूस म्हणाला, मला खाण्याचा खूप छान स्मेल येतोय. मी तुमचं स्वयंपाकघर बघू शकतो का? हो, इथून सरळ जा, मग लेफ्टला जा, मग राईट, मग परत लेफ्ट, मग एकदम सरळ जा. आम्ही जरा आता शेतावर चाललोय. नो प्रॉब्लेम, मी जाईन. सगळेजण शेतावर गेले आणि हा फॉरेनर स्वयंपाकघराकडे गेला. त्याने पाहिलं सावित्री एका ठिकाणी बसून सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देत होती. त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. सरला, तू जाणून बुजून हळूहळू भाजी चिरतीयस ना? मी तुला हे खूप वेळा सांगून झालंय. अच्छा, मी हळूहळू भाजी चिरतीये? ताई, उगाच जास्त तामझाम करू नका. तुमचं तर रोजचंच काम आहे ना हे, उगाचच वाद घालायचा. गरम तेल तोंडावर टाकलं ना की मग तुमची अक्कल ठिकाणावर येईल. काय म्हणालीस तू? माझी अक्कल ठिकाणावर येईल? तुझ्याकडे आत्ता बघते. ऐका ग, यांची गँग आपल्या 20 जणांच्या गँग बद्दल असंच बोलत असते. आज यांना चांगला धडा शिकवूया. ओ माय गॉड, इथे तर तांडवच होणार आहे. तुम्ही तर खूप अभिमानाने सांगत होता की आमचा परिवार एकत्र असतो. हळूहळू मला सगळं कळतंय. तो फॉरेनर एका दरवाजा मागे लपून व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. दोन्ही ग्रुपमध्ये तांडव सुरू झालं. सगळ्याजणी एकमेकींच्या केस ओढू लागल्या. ओ वाव यार, मला तर खूपच भारी व्हिडिओ मिळतोय. मी तर आलो होतो इन्स्पिरेशनल व्हिडिओ बनवायला, पण इथे तर कॉमेडी चाललीये. नो प्रॉब्लेम, मी कॉमेडी व्हिडिओज बनवतो. हे बघा, भारताला खूप महान म्हणतात ना. हे ट्रुथ मी आज सगळ्यांसमोर आणीन. लांबून हा देश बघायला महानच वाटतो. कसे एकमेकींशी भांडतायत बघा. त्या सगळ्याजणी एकमेकींवर तुटून पडल्या होत्या. तुम्हा सगळ्यांचं हे रोजचंच नाटक झालंय.
तुम्हाला जर अशी भांडणच करायची आहेत, तर खाण्यापिण्याच्या सामानाची नासधूस का करता? बाबा, या सगळ्या जणींना समजावण्यात काहीच अर्थ नाहीये. इतकी वर्ष झाली पण कधीच असा दिवस गेला नाही की ह्या सगळ्या जणी एकत्र नीट राहिल्यात. चला जाऊयात आपण. मी तर माझ्या सुनांकडून आशाच सोडलीये. असेच काही दिवस गेले. त्या हवेलीत बाकी सगळं तर ठीक होतं, पण सगळ्या सुना आपापसात भांडत राहायच्या. आणि ही भांडणं तो फॉरेनर आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होता. त्याच्या नजरेत आता भारत महान राहिलेला नव्हता. आणि ही गोष्ट, हे बघा पोरांनो, आपल्या सुना एकत्र राहून काम तर करतात, पण भांडणं खूप करतात. रोज एकमेकींचे केस ओढतात, ज्यामुळे आपल्या हवेलीचं नाव जातंय. तो विदेशी आपल्याबद्दल काय विचार करत असेल? आपल्याला हे सगळं ठीक करावंच लागेल, कारण ही गोष्ट फक्त आपल्या परिवाराची नाहीये, तर आपल्या देशाची आहे. पण 100 सुनांना एकत्र कसं समजावणार? उद्या सकाळी तुम्ही सगळेजण काही दिवसांसाठी शहरात जा. मी या हवेलीत एकटाच राहीन. दुसऱ्या दिवशी जगन्नाथला सोडून सगळे पुरुष शहरात गेले. अचानक जगन्नाथला हार्ट अटॅक आला. सगळ्या सुना त्यांच्याजवळ आल्या. सुनांनो, मला वाटतं आता मी वाचणार नाही. नाही बाबा, तुम्हाला काही नाही होणार. ममता, सरला, चला यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. मग सगळ्या सुना त्यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात. 10 दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. हे काय? आतापर्यंत तर ह्या एकमेकींशी भांडत होत्या, पण गेल्या 10 दिवसापासून तर ह्या सगळ्या एकत्र राहून त्यांची सेवा करतायत. 10 दिवसांनी त्या जगन्नाथला घेऊन घरी आल्या. त्यांचे नवरेही शहरातून परत आले. मला काहीच झालेलं नव्हतं. मला फक्त हे बघायचं होतं की संकट काळी तुम्ही एकत्र येताय की नाही. बाबा, आमचं हे भांडण म्हणजे आमचं प्रेम आहे. आम्हाला एकमेकींचा तिरस्कार नाहीये. वा, मानलं आज भारताच्या संस्कृतीला. आज पहिल्यांदाच समजलं की इथल्या भांडणातही प्रेम असतं. मी तर म्हणतो, असं प्रेमाचं भांडण पूर्ण जगभरात असलं पाहिजे. काही दिवसांनी त्या विदेशी माणसाने पूर्ण डॉक्युमेंटरी सोशल मीडियावर अपलोड केली. त्यामुळे सगळ्या जगाला एक चांगलाच धडा शिकायला मिळाला. उगाचच नाही भारताला विश्वगुरु म्हटलं जात. रामपूरमधल्या एका कॉलनीतल्या घरातून पहाटे 4 वाजताच आरतीच्या आवाजाने सगळी कॉलनी जागी व्हायची. राजमणी देवींना 36 सुना होत्या. त्या सगळ्या पहाटे 4 वाजताच देवाची पूजा करायच्या. अरे आई, तुम्ही उठलात? खरंच मी खूप नशीबवान आहे. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता माझ्या घरी पहाटे 4 वाजता देवाची पूजा अर्चना होईल म्हणून. त्यानंतर सगळ्या सुना घरातल्या कामाला लागतात. अगं सुनांनो, तुम्ही दोघी जणी एवढी भाजी सकाळी सकाळी कुठून घेऊन आलात? आता तर कुठली दुकानही उघडली नसतील. आई, बाजारात जाऊन कोण त्या शिळ्या भाज्या घेऊन येणार आहे? ही तर आम्ही मोहन दादांकडून विकत घेऊन आलोय. ते स्वतः आपल्या शेतात जाऊन सकाळी सकाळीच ताज्या भाज्या तोडून आणतात आणि मग मार्केटला जाऊन विकतात. म्हणून आम्ही डायरेक्ट त्यांच्या शेतात जाऊनच घेऊन आलो. बघा ना, अगदी फ्रेश आणि ताज्या भाज्या दिलेल्या आहेत त्यांनी. सगळ्या भाज्या अगदी फ्रेश आहेत. भेंडी, कारली, वांगी, कोबी. तुम्हाला वांग्याचं भरीत खायचं होतं ना, म्हणून मी वांगी घेऊन आले. ती हे सगळं सांगतच होती, तेवढ्यात तिथे दुसरी सुनबाई पूजा येते. आई, तुम्ही लवकर जाऊन आंघोळ करून घ्या. तुमचं पाणी सुद्धा गरम करून ठेवलंय आणि तुमची साडी सुद्धा इस्त्री करून ठेवलीये. काही वेळानंतर जेव्हा त्या आंघोळीहून येतात तर डायनिंग टेबलवर त्यांच्यासाठी 36 प्रकारची व्यंजनं तयार असतात. बरं, जरा टीव्ही लावा. खाता खाता माझं थोडं मनोरंजनही होईल. पण तेव्हाच लाईट जाते. अरे हे काय, लाईटच गेले. थांबा, मी आत्ता कंदील लावते. मग पूजा कंदील लावते आणि त्याच उजेडात एक सुनबाई गाणं गाते तर काही सुना डान्स करू लागतात. आता तुमचं मनोरंजन होतंय ना आई? हो हो, तुमच्यासारख्या सुना असतील तर मनोरंजन का नाही होणार? पूजा गाणं म्हणता म्हणताच तिला समोरचं सगळं अंधुक दिसायला लागतं आणि राजमणी देवी त्यांचं सगळं स्वप्न धुळीला मिळतं. सत्यानाश झाला सगळा. अगं सुनांनो, कुठे गेला आहात सगळ्या जणी? याचा अर्थ मी सगळं स्वप्न बघत होते तर. हो, पण किती चांगलं स्वप्न होतं ते. राजमणीचा एकुलता एक मुलगा होता अजित. त्याच्यासाठी बायको म्हणून तिला अशी एक सून हवी होती जिच्यामध्ये 36 गुण असतील. गुरुजी, मला अशी सुनबाई हवीये जी चांगलं खाणं सुद्धा बनवेल आणि जी चांगली पूजा पाठ करेल, गाणं पण म्हणता येत असेल, तिला डान्सही येत असेल. म्हणजे तुम्ही असं समजा की मला 36 गुण असणारी सून पाहिजे. ही आहे 36 गुण असणारी मुलगी निहारिका. हिची पत्रिका साक्षात दैवी पत्रिका आहे. तिच्या लग्नाची गाठ तुमच्याच मुलाशी बांधलेली आहे. त्यांचा जोडा उत्तम शोभून दिसेल. अरे वा, मग गुरुजी तुम्ही आजच जाऊन त्यांच्याशी बोलणी करून या. मग गोष्टी पुढे सरकतात आणि बघण्याच्या कार्यक्रमानंतर हे लग्न पक्क होतं.
तिच्या सासूबाई हातात औक्षणाचं ताट घेऊन तिच्या स्वागतासाठी सज्ज होत्या. उफ, केवढं गरम होतंय. अरे यार, कोणीतरी एसी लावा. असं बोलून निहारिकाने डोक्यावरचा पदर मागे सारला. ती कलशाला इतक्या जोरात पाय मारते की तो कलश उडून तिच्या सासऱ्यांच्या कपाळाला लागतो. हे राम, हे काय केलंस सुनबाई तू? सॉरी बाबा, ते चुकून झालं. बरं ठीक आहे, असू दे. आता जा तू. खूप थकली असशील, आराम कर. मग उद्या सकाळी तुला किचनमध्ये पहिला पदार्थही बनवायचाय. मग ते दोघेही आपल्या खोलीत जातात. मग दुसऱ्या दिवशी निहारिका स्लीवलेस ड्रेस घालून खोलीच्या बाहेर येते. गुड मॉर्निंग आई, कॉफी आहे का? नाही, मी कॉफी नाही पीत सुनबाई, माझ्यासाठी चहाच कर तू. मी तुम्हाला बनवायला सांगतीये. अगं मी का करू? ती तर तू करशील ना. तू या घरची सून आहेस. पण मला तर काही करताच येत नाही. काय नाही येत? अरे देवा, हा तर माझ्या बरोबर धोकाच झाला म्हणायचा. 36 गुणांची सून मागितली होती, हिच्यात तर एकही गुण नाहीये. तुला जर चहाच करता येत नाहीये तर स्वयंपाकही करता येत नसेल. मग राजमणीबाई आपल्या सुनेला चहा बनवायला शिकवतात. चला तर चहा आणि साखर घाल. निहारिका खरंच सगळा डबा त्या पातेल्यात ओतते. अरे देवा, हा बिनअकलेचा कांदा माझ्याच वाट्याला यायला पाहिजे होता का? सुनबाई, तू हे सगळं सोड आणि बाहेर जाऊन साफसफाईचं काम कर. जशी तुमची आज्ञा सासूबाई. मग राजमणीबाई स्वतः स्वयंपाक करायला लागतात. असेच 3 महिने जातात. एक दिवस, अरे देवा, आज खूपच उशीर झालाय, मला लवकर स्वयंपाक करायला पाहिजे. तेव्हाच निहारिका आपल्या सासूबाईंचा हात पकडून त्यांना डायनिंग टेबलवर घेऊन जाते. हे सगळं कोणी बनवलंय सुनबाई? आई, हे सगळं तुझ्या सुनेने तिच्या हाताने बनवलंय. आता कळालंय ना तुला? तुझी सुनबाई 36 गुण असणारी सून बनलीये. हे ऐकून राजमणीबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. सदा खुश रहा सुनबाई. थँक्यू आई तुम्हाला. तुम्ही मला खूप छान शिकवलत आणि तुमच्या या अडाणी सुनेला तुम्ही 36 गुण असणारी सून बनवलंय. मग सगळेजण निहारिकाच्या हातचं खाणं खाऊन खूप खुश होतात. आता निहारिका पण 36 गुण असलेली सून होते आणि सगळ्यांची खूप छान काळजी घेते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.